पाण्यात झालं पातळ आहे. त्याला पूर्ण बरबाद करून त्यांचा पैसा हा पहिला तिच्या नावावर करून घेईल आणि सारा पैसा घेऊन तिथं काही लांब निघून जायचं. स्वस्त वाटत स्वस्त वाटत स्वस्त वाटत त्या विश्वास श्री गणराज दिवसा ते स्वर्गात आणि रामदेवी यांचा देवी परस्पर कलिष्ठ ते नदीत स्वर्गात असलेल्या महाराष्ट्र शिवछत्रपती शिवाजी भारतीय संस्कृती श्री सोमनाथ सवर्ण श्वास साधक श्री वसंत जाधव अमित मोठे दिग्दर्शित दोन नाट्यगृहांसाठी रामगीताई 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 निर्माता ही सोमनाथ सर वसंत जाधव श्री अमित मिश्रा विश्वसंगीत श्री अरविंद सालवी वरिसंकलन प्रकाश योजना श्री राधा नेवस्कर अन्नभूषण श्री रमेश शिंदे श्री मनोज शिंदे श्री भरत सहकार्य समस्त मानकरी गाव कमिटी देवसर ग्रामस्थानी त्यात भाग घेणारे भूमिका आणि कलाकार बाबा संत शिंदे राम अमित मिस्त्री आनंद अभिषेक शिंदे शंभू नितीन शिंदे कुमार तेजस शिंदे चंद्रशेखर सुरेश शिंदे विश्राम आकाश आठवले इन्स्पेक्टर वैजन गंगरे शर्मिला नमिता शिंदे शारदा सुकन्या शिंदे श्री सोमवार सवेरे स्तर से चालू वसंत जाधव लिखित अमित मोर्चा दिग्दर्शित दोन नाट्य रामजी ताई राम राम नमस्कार मंडळी नमस्कार कसा आहे बरं आहे की नाही गप्पा माझी कामं जायची वाचलं बघा किती ते नाहीतर ती माणसाभावाने यायची माझ्या कोकणात बसायची काय सांगू ती माझी कारभारी आहे ना गावाकडे असते तेव्हा माझा जीव कसा वर खाली होतो बघा काय सांगतो आलो या सांगितली कसा अहो आलो या दिसतोय कसा सांगून सांगू सांग सांग आडाणी टोकला मनाचं मोकलं पांडुरावर दर दसा त्या हे टाकू त्या कसा आहेस तू
अरे महाराज तुला भेटायला. अरे आपण मुंबईमध्ये राहतो, पण एकमेकांना भेटायला कधी टाइम भेटतो का सांग मला. बरोबर आहे तुझं म्हणणं रे. माझा मालक आहे ना, मला माहित आहे बघ. 2 दिवसासाठी ना मार्केटला गेलो ना, पण त्याला मग सुटतो. करणार काय आपल्या आवडी माणसाचं असं नसतं बघ. अरे बाबा तुझा मालिक लय कडक दिसतोय. चल जाऊ दे. तू कशाला आलास ते सांग पहिल्यांदा. 4 दिवस सुट्टी भेटली होती, आलो गावाला जाऊन. मग गावची सगळी मंडळी बरी आहेत ना? तुझा मालक सुट्टीवर तुला येतो रे. अरे काय सांगू तुला, हा वेळा विचारतो तेव्हा कुठे तयार होतो आणि म्हणतो कसा माहितीये, 4 दिवसात परत नाही यायला तर तुला कामावरून काढून टाकेल. अरे आपल्या आळाडी लोकांचं असंच असतं बघ. आधी या भोगाशी असावे साधर्य. करणार काय? अरे काम करून करून आहे ना कंटाळा आलाय. कामाचा व्याप आणि डोक्याला ताप बघ. मला 4 दिवस सुट्टी कशी आहेत ना, खावायला कोकणात जाऊन आलो असतो बघ. अरे आपलं कोकण म्हणजे नवरात्रांची खाण आहे. हा. अरे फेसबुक तुम्हाला स्वर्गातही मिळणार नाही. अरे फेसबुक आमच्या कोकणात आहे. बरोबर बोललास बघ. आणि गावाला जाऊन आलो की कसं शरीरात सुख आणि मनाला समाधान वाटतं. तुझं बरोबर आहे पण आम्हाला किती सुख भेटत काय. हे बघ गावाला ना 4 दिवस काम आलो असतो बघ. सगळ्या काजूबिजू काढायला असतो. पण आमचा माणूस सुट्टी सुट्टी मागायला गेला की असे डोळ्यावर करून काय जाऊ दे. कशाला 4 पाणी दाणे उभूया. बघ त्या बायकोने चिठ्ठी आणि लाडू दिले. काय सांगतोच काय मला चिठ्ठी दिली. अरे वा 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 वा. आणि हे काय? हे बाबा ते हे- वाचणार तरी कोण. माझी झाले काय ती माझी बहिणा. माझी बहीण कोणाच्या डोळ्याला मिळेल. घराच्या धुवासाठी शेतकऱ्याला काही सारखं म्हणजे तुम्हाला कोकणमध्ये तमाशा बघितली अशीच ना. बरं म्हणत कुठे शालनबाईला घेऊन सिनेमाला गेले बघा असं. हा त्या दोघांचं लगीन करायचं चिन्ह आहे. सारं काही कळलंय मला. त्या शंभूचं आनंदचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. कळलं काय. अहो ती बया इथे राहायला आल्यापासून आहे ना धनीच्या बसली माळ्यात पण ओळखीत बघा. अरे प्रेमाची धुंदी चालली त्या डोळ्यावर. अहो नाटकातली नटी ती. अहो ऍक्टिंग का फॅक्टिंग काय म्हणतात ना. अहो अशी करते की हावरं द्याव. अहो डार्लिंग म्हणून धनीसाहेबांच्या मनाला मिठी मारते बघा. अरे बाजारी प्रेम आहे ते. हो असं तुम्ही म्हणता बाय. व त्यासनी असं प्रेमाचे रंगढंग करताना आहे ना स्वर्ग करताना भास होतोय. त्याच काय काय सांगू शकतो तुला. अरे जीव जळतोय माझा. अरे आनंद बरोबर ताईचं लग्न लावून ती सुखी होईल. त्या जीवनाचं सार्थक होईल. त्या एकाच इच्छेनं आम्ही ताईचं लग्न आनंदवर लावून दिलं. पण बिचारी ना त्या घरात सुखाची 4 दिवस देखील काढले नाही. आता काय करायचं रामसो. तर तिला शिकलेली ती फॅशनेबल बायको हवी होती ना. वहिनी साहेब नाही का 4 रुपये शिकलेले आहे. अरे पण तुला फॅशन कुठे येते. ते बी खरं आहे म्हणा. पण रामभाऊ तुम्ही धनी साहेबांनी 4 गोष्टी त्याला गाणं शिकवत. जो आपल्या आईवडिलांच्या शब्दाला किंमत देत नाही तो मेवण्याच्या शब्दाला कितीशी किंमत देणार. ते बी खरं आहे म्हणा तुमचं. पण रामभाऊ माझे येण्याचे ऐका. तुम्ही वहिनी साहेबांनी इथे 4 दिवस घेऊन या. म्हणजे समजा बरोबर बघा. आणि त्या माणसा भावाने ठाव होईल की साहेबांचं लगीन झालंय म्हणून. तेच केलंय मी. आनंदच्या वडिलांना सारी हकीकत सांगून कळवलंय मी. ताईला घेऊ आजचा इष्टी नाही ते सगळं केलं साहेब बघ. वा हा कसं काम केलं बघा. अरे रामभाऊ माझे काम करा का. बघा का माझ्या कारभारीची ना चिठ्ठी आहे. जरा तेवढी वाचून दाखवली ना तर बरं होईल बघा. सारखी सारखी ती चिठ्ठी वाचून दाखवायला मी काय तुला प्रायव्हेट सेक्रेटरी आहे होय. प्रायव्हेट काय झालं
जरा वाचा. तू कशाला मागोवा फिरतो? काय ती पाणपाण्याची चिठ्ठी ऐकायला ना कान कसे खायवर आलेत बघा. तर कान गायवर आले सोपी. बरं प्रिय प्राणनाथ गणी. हा गणी कोण रे? चार बदल आणि कोण? बरं तुझी कारभारी आहे ना लय सुटलेली दिसते यार. काय माझ्यापेक्षा 4 आकडे जास्त शिकले. तुझ्यापेक्षा 4 आकडे म्हणजे तू किती शिकलाय? मी ना मी पहिली नापास. वा 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 वा. छान हा. पहिली नापास. होय होय. बरं काय बोलतो माहितीये काय? हा मी इकडे हुशार आहे. तुम्ही इकडे हुशार असालच ना. मला काय डाग पाहिजे? तुम्ही एकदम खाऊन पिऊन बघा. एकदम टणटणीत आहे. काही दिवसापूर्वी तुम्ही इकडे आला होता. काय करणार? काय काय तुम्हाला सांगायचं नाही ना. तास मग सांगत काय तेव्हा ना तुला एक गोष्ट सांगायची राहून गेली बघ गोष्ट ती आता सांगा हा सर सांगू हा हो कशी सांगू मी सांग तुला सांग बायकोला माझ्या बायकोला तुझ्या बायकोला कोण राव इथं कशा करता आलाय तुला भेटायला नाही रे तर जास्ती म्हणजे कधी का हो तरी सुद्धा आलोय मी हो प्लीज डेटा हो माझं डोकं फिरू नका ते फिरवायला ठिकाण आहे कुठे त्यांच्या सहवासात आउट ऑफ पोर्टचा नाही ते चप्पल म्हणतोय ते माझं जा पाहू कपडे बदलून घे नाहीतर एकला मेला वेळ होईल आपल्याला का पाहतास नेहमी त्याच्या कपालामध्ये अटॅक झालं पसरतं तर झालं त्याच्यावर नाही तर पाहिजे मस्त झुकते असं कर तुम्हाला न कळलं बरं तर तुमच्या मुलं कल्पायच्या मस्तकात जाऊ तुमच्या मस्तक पेट घ्यायचं म्हणजे काही नाही चालेल अगं तू जा पाहू मला सांगा मग कधी कोण येते एक स्वतंत्र मताचा वेगवेगळे माणूस आहात दिसतंय मला मग तुमची नजर कपड्याची आवश्यकता नाही येऊ शकता याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही तू जा पाहू कपडे बदलून घे चल आणि का मला सर्वात मांडलाय तू माझ्या बहिणीला सर्वात मांडलाय त्याचं काय एका विवाहित नदीबरोबर काय नैतिक संबंध ठेवून ठेवले त्या तृतीय गुंडी आई बाप पत्नी मायाच्या माणसांचा विषय बघा तुला ज्यांच्यामुळे मला जीवन उद्ध्वस्त झालं ते माझे आई वडील माझं सुख कसं जाईल त्यांना कळलं नाही ते माझे आई बाप त्यांनी त्यांनी तर मला माणसाला विचारलंय मग असं असताना त्यांनी माझ्याकडून सुखाची अपेक्षा करावी कितपत जास्त आहे तर आई वडिलांनी मुलांकडून
स्वतःच्या पेक्षा करू नये पण कुणाकडून करावी? मला कुणाची पर्वा नाही. ज्या मार्गाने मला सुख प्राप्त होत आहे त्याच मार्गाने जातोय मी. एका नदीच्या बाजारीप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न करतोय तर माझ्या बहिणीला कोणाची तोंडाने कोण करतायचं तर तुझ्याकडे कोण तिथे मिळेल आहे कोण सापडून मिळाला काही एवढं बाजूला मारण्याचा प्रयत्न संसारसाठी मला माझ्या आयुष्याचा बाजूला घेऊन घ्यायचं नाही. माझं कुठल्याचे आहे मान्य आहे मला पण तू जर तुझ्या मतदाराने वागायला शिकतीस ना कशीही वागायची. हे पहा तुझ्या वाटायला की कधी काहीच कारण नाही. मला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही आणि वाटणारही नाही. ती माझी बायको आहे हे सांगायचं न करता मला लग्नानंतर केवळ गडे जसं मी या घरात आणून ठेवलीस तेवढ्या काळात काही त्या शब्दांचं दुखावलं त्या तुझ्या छळ होता परिणाम त्या प्रकृती होऊन ती आजारी पडली आणि त्या समस्या तिला काढून सोडलं जवळ जवळ एक वर्ष इतर 6 मुदतीची चौकशी केलीच की चौकशी करणं आपण न करणं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे मला बहिणीचा आणि प्रत्येक बाई होणारा अन्याय सहन करायचा अपरोक्षात चैन करतोस मजा करतो तिला विवाहित कटेवर अनैतिक संबंध ठेवून स्वतःवर तिचा संसार उतारचा करण्याचा प्रयत्न आहे किंवा त्यापैकी तुला काय करायचे आहे? मी तिच्यावर नाचेन मनाला वाटत ते करेन. तू पण मला विचारणारा लग्नाची बायको जिवंत असताना एका पटपणी स्त्रीवर संबंध ठेवला हे तुझ्यासारख्या माणसाला शोभा देत नाही. निदान यापुढे तुला साडंतनाच सोडावं लागेल का म्हणून अगदी बायकोच्या राहायला येणार मला नाही का ठिकाणी तू मला कोणी सांगितलं होतं कमवायला? या विष्णू मनाला आला घालण्यासाठी हा एक शेवटचा उपाय होता आणि नाईलाजाचा मला तो करावा लागला. आणि हो ताई बरोबर वडे सुद्धा राहायला येणार आहे समजलं. थोड्याच वेळात त्यांना मी तर घेऊन येणार आहे. बाबा कसे येणार इथे? तर हा प्रेम पराक्रम पाहण्याआधी काही नाही मी त्याला इथे राहू देणार नाही. का का राहू देणार नाही हे घर त्यांच्या रस्त्या नावा गेले हो तिच्याच नावात केलंय मी. चांगलं सांगेल चला नाही ना सांगत नका सांग चल वेडी कुठली. नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाही आता तुझ्या समोर मी चांगलं भारत चकून गुलाम तुझ्या समोर मी चला कामिनी पद्मिनी माझी तुझी सदैव मोहिनी
सांगितलं ते मगाशी ते गृहस्थ आले होते ते कोण होते? अगं तो होय. हा? अगं तो माझा मित्र राम. पण त्याचा स्वभाव ना थोडा विचित्र आहे. मला तर ना तो माणूसच विचित्र वाटला त्याच्या स्वभावावर. चालन. अगं त्याचं बोलणं मनावर लावून घेऊ नकोस. हे बघ, हा? मी ना कपडे बदलून येतो. तोपर्यंत शंभूला चहा करायला सांग. अहो तो मेला कुठे तडफडत असेल ना देवालाच ठाऊक. अगं काय करणार, असेल काहीतरी काम करीन. का? मी शंभ्या. अहो तुम्हाला माहिती नाही त्या रंगी मोलकर्णी सोबत ना गप्पा छाटीत असतो बाकी काही नाही. आणि तुम्हाला सांगते त्याला सरळ करण्याशिवाय ना उपायच नाहीये. चालन. अगं बोलून चालून नोकर माणूस तू. अहो हो पण त्याने नीट राहायला नको का? जा तुम्ही तुम्ही कपडे बदलून घ्या मी बघते त्याला कसं सरळ करायचं ते. हो येतो. शंभू ए शंभू शंभ्या ए शंभ्या. आलो आलो. तुला मी कुठे ना कधी तडफडतच असतो. Come on, Grace. काय बा तुम्ही याच्या अगोदर चान्स घेतला कचरा तिच्यावर बोलायचं. येतं ते मी तुला बजावून ठेवते हा. ना त्या रंगी बरोबर गप्पा मारताना दिसलास ना तुझं थोबाड रंगी बिरंगी करून ठेवली. चल चहा घेऊन येतो मला गाडीवरती. शंभर पेपर नाही घरी आलेला. पेपर सुद्धा ठेवता येत नाही या माणसाला. तुम्ही तुम्ही इथे कशाला आलेला? अनिला चल चालेल माझ्या घरी चल. तुझ्या केले कसं खाली खाली वाटलं का मला. हा? घरातील इतर पत्र कुठे गेली? का त्यांनी सुद्धा टाकून दिला माझ्यासारखंच. सगळे नाहीच ना सगळी फार शोभची. अच्छा म्हणजे शोभे करता का तुम्ही माझ्याशी लग्न केला? मी म्हणजे काय शोभेचं झाड वाटलं तुम्हाला? नवऱ्याने मी तुझं सांगणार. अरे हो विसरलेच होते की. बोला मधिराज बोला काय बोला करू मी तुमची? आपल्या घरी चल. घरी तुमच्या घरी तुमचा आणि माझा काय संबंध? आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र ना केव्हाच तोडून टाकलंय मी. माझ्या नावाला बाजूला मंगळसूत्र तोडलास तू. हो अशा बावळट माणसाच्या नावाचं मंगळसूत्र मांडण्यापेक्षा ना ते न बांधलेलं काय वाईट? पर्यंत मजा केली तुझी. सागर अगं आतापर्यंत केला तेवढा छेड फिरे झाला ग. 15-20 दिवस मी इथे राहिली पण त्यामुळे जग माझी चीतू करतय. म्हणतो सागर चल माझ्या बरोबर घरी चल. बघा ते आता शक्य नाहीये कारण माझे आचार विचार फार वेगळे आहेत. तुमच्यासारख्या बावळट माणसासोबत मला संसार करणं कधीच जमणार नाहीये. असं नको बोलूस ग. तू जर माझा त्याग केलास तर जास्त दिवस नाही जगता येणार मला. अगं आत्महत्या करावी लागेल. खुशाल करा खुशाल करा ना. मी असं समजेन माझ्या मार्गातला एक काटा आपोआप दूर झाला म्हणून. किती कठोरपणे बोलतेस ग. तुझ्याकरता माझ्या आई वडिलांच्या शब्दालाच किंमत दिली नाही मी. त्यांचा रोष पत्करून तुझ्याशी लग्न केलं. तुझ्या बरोबर विलासाचे रंग उधळीत असताना पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि तू. Stop it! मला बचावून ठेवते आणि ते पुन्हा मला आहे ना त्रास द्यायला यायचं नाही. मला जर माझ्यापासून घटस्फोट हवा असेल ना तर तो सुद्धा द्यायला तयार आहे मी. घटस्फोट घेऊन काय
पुरुष कसा असावा? दिसायला रुबाबदार. आनंद सारख्या हसमुख तरुणाकडे बघितलं ना की ते कसंच वाटतं मला. म्हणजे मी दिसायला तसं नाही का? आता तुमच्याकडे बघून हसावं की रडावं तेच कळत नाहीये मला. चालत. आणि खरं सांगायचं म्हणजे ना तुमच्या बाबतीचे आकर्षण मला वाटत होतं ना ते आता वाटेन असं झालंय. असं नको बोलूस ग. हवा गेलेल्या फुग्यासारखी अवस्था होईल माझी. मग तो फुगा मला असं समजा. इतका हा झोपी गेलेला चेहरा ना पुन्हा इथे येऊ आणू नका. आपलं झोपी गेलेला प्रेम जागा करायला. एकूण जातीवर गेलीस. माझ्याकडे पैसा होता त्यावेळी मी तुला चांगला दिसायचो. माझ्यातील चांगुलपणा जाणवायचा तुला. पण आता माझी किंमत तुझ्या दृष्टीने कवडी एवढी देत असावी तुमचं माझं. ते करायचं. तुमचं माझ्याजवळ मागं आहेस ना तर 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 काय करणार तुम्ही? तू जरा शक्य नाही. म्हणजे म्हणजे नाही तर बसणार आता सत्याग्रह करत. शी बाबा. आणि कपडे बदल. तुमची वाट पाहून थकलो. अखेर नाही लागले ते यावं लागलं. आज रिअल चला निघाला एवढा उशीर का केला? पैसा चाय नाही. तुला इथे आणायला सांगितलं ना पण गाडीवर घेऊन जा. मी चहा पिऊ का? नुकतंच घेऊन आलोय. बरं, ठीक आहे आम्ही आलोच हा. ती वाट बघत थांबा. ओके. ओळख का नाहीस तुम्हाला? बोलण्यासारखं काय शिल्लक ठेवलंय तू? म्हणजे अजून तुझा माझ्यावर राग आहे तर हे शेखर तुझी झाली तेवढी नाटकं पुण्यात आली हा. तुझ्या दिग्दर्शनाची प्रचिती ना चांगली चालेल मला. अरे माझ्यावर राग करण्यापेक्षा शाळांचं मन वळवण्याचा प्रयत्न का करत नाहीस तू? बरं म्हणून उपयोग काय? शेवटी तुझ्याच नाटकाला चालते ना ती. तो संबंध फक्त नाटकापुरता येतो. हो त्यामुळे दुसऱ्याच्या संसार उद्ध्वस्त करण्याची संधी तुला लाभले. केवळ तुझ्या प्रेरणेमुळे सालने माझ्या घराचा त्याग करून आनंद बरोबर प्रेमाचा संबंध ठेवलाय. हे काय? सुनाला फोन केल्याची बायको सगळ्यांनी कवायची नाही. हे प्रामाणिकपणे कबूल कर. त्याला जर माझा तब्येत तर तिला तुझ्या घरात पाहण्याची तिची शिकार वीज साधण्याची. पण ती स्वतंत्र मताची आहे. त्या कुणाचा बंधन आहे? स्वतंत्र मताची असली ना ती स्वय विचाराची आहे. आणि तिच्या का सौंदर्यावर खुश होऊन अखेरी माझ्या आयुष्याचा नाश करून घेताय. तर दिखावं असलं तर ते सौंदर्यच ना. अशा सौंदर्य बायकांवर खरं म्हणजे नवऱ्याने जागता पार ठेवत असतो. त्याचा मुखात शिकणारा तणावाप्रमाणे वाटेल त्या धनात जात्या. पण मी म्हणतो शाळांना दोष काम द्यायचा. तुझ्या बावलेपणावर वीट येऊ अखेर नाही लग्न तिने आनंदसारखा रंगीत साथीदार शोधावा. बाकी आनंदाची शाळेची जोडी एकदम मस्त आहे. तसं तुला नाही वाटत? हा प्रश्न तू मला विचारतोय? अरे इतका नालायक असशील ना अशी कल्पना नव्हती मला. त्या तेवढा चिडण्यासारखा काय? लवकरच लग्नपत्रिका आहे त्या दोघांच्या लग्न. तिच्यासाठी किती जीवाची धडपड केलीस तरी लग्नाची बायको असून सुद्धा तू तिच्यावर अधिकार गाजवते नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नाहीतर थोड्याच दिवसात ती अनाची स्वामीन होणार म्हणा. मी तसं होऊ देणार नाही. मग काय करणार आहे? लग्नात विघ्न आणणारच की काय? पण सांभाळा तुझ्यासारख्या पावलट माणसाला लग्नात विघ्न आणण्यापूर्वी अंतरपाठात गुंडाळा जाईल. धक्का सुचतोय तुला? धक्का सुचते? अरे मोठं पेट घेते माझं. आनंदाने शाळेचं लग्न झालं की आपोआपच तुझ्या रागाचा पारा उतरून बर्फासारखा थंडगार होतो. शेखर चालत माझ्या लग्नाची बायको आहे. आणि तू तिचा नवरा आहेस हे मला देखील मान्य आहे. पण हक्क सांगण्यावर तुझ्यात नवरेपणा आहे. शेखर
चल शेखर. हा आनंद, मला तुझ्याशी बोलायचंय. आता माझ्याकडे वेळ नाही आणि तसंच काही महत्वाचं काम असेल तर पुन्हा भेट केव्हा तरी. चला हो, याच ना पावड. गुड बाय मिस्टर कुमार. भेटली. काय म्हणताय? आनंद बरोबर लग्न करायचा विचार आहे तिचा. अच्छा, म्हणजे तुम्हाला छोटी काहीतरी करतोय, पण तुम्ही काय ठरवलंय? काही करू समजायचं झाले एक शंभू. मी मात्र सोडू नका तिला. पण काय कुत्रा म्हणून घेऊन तिच्या मागे. माणसांपेक्षा कुत्र्यांवरती नट्या जास्त प्रेम करतात. काय त्याला गोंजारतात, काय त्याचे मुख्य घेतात. आता याकडचे कुत्रे नटीचं काल त्या कमी करत नाही बघा. माणसांपेक्षा कुत्र्यांवरती नट्या जास्त प्रेम करतात. शंभू, तुझ्यात जेवढी माणुसकी आहे ना तेवढी देखील त्यांच्यात नसते. वाटते तेव्हा बदलायला नवरा म्हणजे खेळणं समजतात त्या. अहो खरंच सर्व कसलाच प्रकार. अहो नवऱ्याच्या बाजूला खुर्चीत बसून मॅट गॉट करताना तुमच्यासारख्या पांढऱ्या पेशीच्या बायका कधी नवऱ्याच्या नावाला फटका लावतील हे ब्रह्मदेवाच्या बापाला पण कळतं नाही बघा. खरंय तुझं म्हणणं शंभू. अहो आमच्यात जर का असा प्रकार घडला ना तर आमच्या रागाचा पणा लय विपरीत आहे बघा. तोंडाचा पट्टा वाजला तर आमची लोक बायकोचं तोंड फिरवून ठेवतात. अहो बायकाच्या जातीला भाजीलपणा बरा नाही. बरोबर आहे की नाही? शंभू बोलत पण नाही काय. अरे शाळांच्या फटका स्वभाव पुढे माझं काहीच चालत नाही. त्याला काय करायचं? की समजून आणि ठेवा प्लॅकार्ड म्हणून परत का तोंडाचा बाजा वाजला तर नाव सांगणार नाही बघा. नाईलाजाने हा कायदा आहे ना मला अंमलात आणावाच लागेल. मग विचार कसा बाई करताय? आणि ते बी करून जमलं नाही तर काही ते घटस्की पाठ आहे ना ते देऊन शिका. एकदा का भिकेची कटोरी हातात आली ते शेवगीच्या शँडसारखी सरळ बाई. चालनला दाबात ठेवणं तू म्हणतोयस ना तेवढं सोपं नाहीये शंभू. हो बायकांना घेऊन चालायचं नाही नाहीतर त्या नवऱ्याच्या तालवर तर दोन्ही खायला पण कमी करणार नाही. छे छे, बायकोला घाबरतो तो नवरा कसला? शाबास शाबास. आहे तुमच्यात बी नवरे पण आहे बघा. हे बघा तुम्ही काय बी काळजी नका करू. शाळेत बाई जाऊन जाणार कुठे? अहो सरड्याची नाव कुपणापर्यंत. बरं तुम्ही या. बरं शंभू, हा येतो आम्ही. हा तुम्ही या. हा, हे बघा, काय बी काळजी करू नका बघा. तुम्ही या. बायको शेवायचं विचार. ह्याची बायको त्याच्या बरोबर आणि त्याची बायको ह्याच्या बरोबर. ही जरी अशी लपडीखोर माणसं आहेत ना त्यांच्या तोंडाला गावापर्यंत बाहेर काढली पाहिजे. काय समजले? हवा कुत्रा नसावा चावडा आणि होऊ नये नटीचा नवरा म्हणतात ते काय खोटं नव्हा. जेव्हा परमेश्वरा सोमवारातून नवरता त्याच्या पुढे मला आहे ना नटी बनव पण नटीचा कुत्रा बनू नकोस. काय समजले? कोणताही कोणताही डाळब्यात लोणचा बघताव काय मला कामं करायची आहेत. जातो म्या. शंभू असेल ना. शंभू, हे शंभू आलो. काय म्हणतो मी पाहुणे रे. माणसाची कृपा कसली घेऊन बसला. देवाच्या कृपेअखेरी माणसाचं काही चालत नसतं.
तुम्ही म्हणता तर बरोबर आहे. नाही, राम भाऊ, हे कोण म्हटलं गडी साहेबांचे वडील म्हणजे मोठे माणूस पण सांगून पण खरं नाही बघा. अरे कसं वाटेल पोरगा तिकडे उंची कपडे वापरतो आणि बाप तिकडे पाठ्या 85 शेतात राहत असतो. राम माझा आनंद सुटेल. बाहेर गेले तरी सर सोबत ती फटाकडी असेल. हा होय होय. अहो खिच्या वगैरे धनी साहेबांचं पान केलं नाही बघा. आणि तर बरोबर डायमीटर पण आहे. डायमीटर हा ते शालन बाईला ऍक्टिंग का फॅक्टिंग का म्हणतात ना नाशिकच तो डायमीटर. अच्छा अच्छा डायरेक्टर चंद्रशेखर हा तो चोर लेखाचा. हो स्वतःची तुमडी कुमार साहेबांना फसवून स्वतःची तुमडी बनवून घेतली आणि आता साहेबांना फसवायच्या इच्छेवर दिसते बघा. पाहिलं बाबा पण लोकल त्या माणसाची पालक करू शकतो. त्या माणसाची पालक धण्याला होऊ नये ते आश्चर्य आहे की नाही. वाईट संगतीचा परिणाम झालाय त्यांच्यावर. भोकर बसली की सुधारतील ते. अगं माणसातून उठला येतो तर छटेल सकळीच्या नात्यानं 50,000ची नोकरी 2 महिन्यात सोडली त्यांनी आणि मिळालेल्या फंडातून एक नाटक कंपनी काढून नाटकाचा माणूस म्हणून त्याची मला दिसलं गंमत वाटते त्याला. आणि तो काय तुमची काळजी करणार. नको करू दे. त्यांना वाईट वाटलं असं तू काही बोलू नकोस हा. बाबा हे आधी की जरा 4 गोष्टी त्यांना समजून सांग. तुझ्या बाबांना सांगण्यापेक्षा तू त्याच्या डोळ्यात उघड. बायको आहेस ना तू त्याची. होय होय त्या फारसा चिंचातून घरा बाहेर मला नाहीतर मला सांगा. नाही शंभू तसं करून नाही चालणार. मी जर तशी वागले तर त्यांच्या मनाला वाईट वाटेल आणि तिच्यातच त्यांचं सुख आहे तर ठीक आहे ना. त्यांच्या सुखातच माझं सुख साप. आदर्श प्रतिव्रता आहे यात काही वाद नाही पण नवऱ्याच्या मूर्खपणाला अधिक मूर्ख बनवण्याचा विचार दिसतोय तुझा. असं राहतो नको पण तिचं तरी ऐकतोय का तू. मला तर हिचं फार भीती वाटू लागली. तिला इथं त्रास दिला नाही म्हणजे झालं. बाबा तुमचा हा दुबळेपणा सोडून आनंदात खडसावून विचारा. अरे काय करायलास तू हे. आणि तू तुझा हा नेमलटपणा सोडून मनाने खंबीर हो. त्याचा आयुष्यभर रडावं लागेल. त्या दगडाला देव बनवण्यासाठी त्याच्यावर टाकीचे गाव फळावेच लागतात. होय होय त्याशिवाय देव कसा बनवतो. अहो दगड नाही लिस्ता घाला कुठे. येऊ दे आनंद. खडसावून विचारतो त्याला. काय विचारणार आणि पुन्हा जर परत विचारात घरात आला शंभू म्हणजे परवा किती महिन्यात घराचा घेतला तू त्याच्या सामान आणि बाहेर काही नाही. सामान घरात जाऊन ठेव. शंभू सांगितलं ना तुला ते सामान बाहेर फेकून दे म्हणून. शंभू, सामान घरात ठेव. तू पण त्याला सांगता ना. एवढा आहे तुझा मी त्या बायकोचा भाऊ. बाप तुझ्या बहिणीला घेऊन चालता माहिती एक क्षण देखील तिला हे करत नाही. शंभू वापस काय उचलते सामान. तुम्ही म्हणता उच्च ते म्हणतात ठेव. तुम्ही म्हणता उच्च ते म्हणतात ठेव. हे काय करायचं काय. माझं ऐकत नाही काय ऐकून आला. तुला आमची आठवण पडत होती पण तुझ्या आठवणीनं मी तुझी आई हे तुझी बायको सारी जरा बेदात आलो होतो. तुला भेटावं या एकाच इच्छेने इथपर्यंत आलो होतो. मग आता झाली ना माझी भेट. चालायला बघायचं माझ्या मला तुमची नुसतं अभ्यास नकोय. तुमची तोंड देखील पाहायची इच्छा नाही माझी. नाही नुसतं उद्या त्याला कुणी सांगितलं तुला तुझी बायको तुझ्या स्वाधीन केले. तुला बचावलं असताना तुला इथे घेऊन का आलास. घेऊन जाते नाही पण काही जाणार नाही. हे घर कायम झालंय तिथं. अहो तुम्हाला सोडून कुठे राहू मी. इथून आधीच निघता आहे. राहिली बिघडलं नाही कुठं. अरे बायको आहे का तुझी तिथे राहिली स्वतःच्या जीवामध्ये संभाळ करेल तुझा. मला तुझं तत्वज्ञान ऐकायचं नाही. चला इथून. हे गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यापासून जर हिला काही त्रास झाला ना तर कोर्टात भेटून कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे करणार नाही. अरे माझं नाही करणार आहे तो. असं रागवू नकोस पण खरंच का रे तुला आमची आठवण पडत होती. निदान याची तरी चौकशी करायची होती. माझ्या पसंतीच घेऊन त्याला बायकोची मी का म्हणून चौकशी करू. पण तुझ्या संमतीने हिच्याबरोबर लग्न लावून दिलंय. नाही ना तरी मी संमती द्यावी लागली. आईने हट्ट धरला होता की हिच्याशी लग्न केलं नाही तर मला आई म्हणून हात नको मारून म्हणून. इतकी का वाईट आहे का रे ती. अशी मुलगी 100त एखादी सापडते.
कुठल्याही बाबतीत कुरकुर नाही, प्रत्येक कामात तत्पर आहे. खरंच तिच्या बरोबर तुझा संसार सुखाचा होईल रे, सुखाचा होईल. मी तो वकील पद किती दिसतंय, पण तुम्ही जे किती गुणगान गायला तर हिला इथं ठेवणं शक्य नाही. असं करू नको सांगत. खरंच खरंच ही देवता आहे रे, देवता आहे. मग तुम्ही हिची पूजा करा, मला त्याची काही जोडत नाही. नका हो बघ निदान मला तुमच्या घरात कोणतरी म्हणून तरी ठेवून घ्या. कुठे आनंदाने राहील मी. हा ना, पण हिला इथं ठेवल्याने माझी पोझिशन द्या होईल, त्याचं काय? मोठ्या अपेक्षा उघडशी घेऊन आली होती मी. निदान मला तुमच्या सहवासात राहायला मिळालं तर मी स्वतःला धन्यवाद समजेन. आनंद तिची केवळ आणि परिस्थिती पावत नाही रे मला, म्हणून म्हणतो आनंद तू हिला इथं ठेवून घे. तुला सुखी करण्याकरता किती देवादिकांची पूजा केली हिनं. गावे येईल त्या माणसाबरोबर चौकशी करून आपुलकीने चौकशी करायची. म्हणून म्हणतो आनंद तू हिला इथं ठेवून घे रे, की तुला इथं ठेवून घे. एवढी भीक कर माझ्या पदरात आनंद, बाबा एवढी भीक कर. गेल्या संबंध वर्षात तू आम्हाला पैसे पाठवले नाही, पण साधं कुशाईचं पत्र तरी पाठवायचा होतास. अगदीच कसा विसर पडणार आहे तुला आमचा. यमू जाग्यावर पडली असताना आम्ही तुला तार केली होती, पण तार करून देखील तू आला नाहीस. पोट तापानं पडली असताना सारखी तुझी आठवण काढायची, म्हणायची माझा दादा येईल मग मी लवकर बरी होईल. पण तार करून देखील तू आला नाहीस. आणि अखेर माझ्या कायमचे डोळे मिटले रे, कायमचे डोळे. नेमो आजारी असताना औषधोपचार केलेत की नाही? तर म्हणजे त्या प्रसंगी डॉक्टरला बोलवलं पाहिजे होतं. मी तिथे येऊन काय करणार होतो? पैसे अखेरीस डॉक्टरांना बोलवायचं कसं? त्यातून आम्ही पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला. या पोरीनं आपल्या अंगावरचे दागिने सहकुशीनं काढून दिले, पण त्या दागिन्यांबरोबर माझी यमू देखील गेली. त्यानंतर आम्ही किती हालअपेक्षा काढल्यात म्हणून सांगू. या पोरीनं धीर देऊन आतापर्यंत आम्हा नवरा बायकोला जगवलं. स्वतः उपाशी राहायची, पण आम्हाला जेव घालण्या बाबतीत कधीच कुचराई केली नाही रे ना, कधीच कुचराई केली नाही. त्या गोष्टी मला सांगून काय उपयोग? पण आमच्याशी तरी संबंध आहे ना तुझा? नाही, माझ्या आयुष्याची वाट लावला. त्याच वेळी तुमचा आणि माझा संबंध कायमचा तुटलाय. हरकत नाही, पण तू हिला इथं ठेवून घेशील ना? नाही, जशी आणला तशी घेऊन जा तिला परत. इकडे नेऊन हिचे हाल उघड्या डोळ्याने पावणार नाहीत रे मला. मग कायमचे डोळे बंद करून घ्या. हो म्हणू नका. तुम्हाला माझा त्रास आहे ना, मला मारून टाका. होय, आता तोच एक उपाय शिल्लक राहिलाय. तुझ्या हाताने तिचा गळा दाब आणि सोडव साऱ्या व्यापातून. हा, टाक तिला मारून. मी मेले तुमचा मार्ग मोकळा होईल. तुमच्यासाठी मी मरण पत्करायला सुद्धा तयार आहे. पण तेही जर जमत नसेल ना, तुम्हाला इथं ठेवून घ्या. मी पाय पडते तुमच्या. जा, जा. माणसात जमा नाहीस तू, सैतान आहेस सैतान. आजपर्यंत तुझ्या बाबतीत मी कधीही वाहना शब्द उच्चारला नव्हता, पण तुझ्या खुनशी वृत्तीला माझ्या बापाच्या हृदयात पाण्याची त्या गरीब बाईला त्याच्या डोक्याला उडवताना ती कशी आहेस तू. जिभेला हवा घाला, नाही तर पाप म्हणून न ओळखता कायमचा घराबाहेर काढीन मी. एक तर दारिद्र्याचा प्रबंध करा इत्याला आणि वरती मला जास्त काय होताय. कसली खंदी चढले तुझ्या डोळ्यात. आज तू मला करा बाहेर काढतो. याकरता का तुला लहानाचा मोठा केला? त्यापेक्षा जन्मता तुझ्या मानेला जर लग लावला असतं ना, आज हा प्रसंग माझ्यावरती आला नसता. तू सुद्धा कोणतं पातक केलं होतस, म्हणून या दगडाबरोबर तुझी जन्मगाठ बांधली गेली. असं नका हो बोलू बाबा. हाडाची काढा करून तुला शिक्षण दिले, तुझ्या लाता खाण्यात जाता का?
तुझ्या आईनं लोकांची मोलमजुरी करून तुला शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याचं असं प्रायश्चित्त तू आम्हाला देतोयस तू. मुदतीचा बाप येऊन 40 दिवस तू अंथरुणात पडला होतास. खूप ताण सारं काही विसरलो होतो मी आणि तुझी आई. ती माऊली सतत 40 दिवस डोळ्यात तेल घालून तुझ्या वंशाची बसली होती. रोज 10-10, 12-12 मैल पायी जाऊन तुझ्यासाठी औषध आणायचा मी. कशासाठी? एकाच आशेने तू म्हातारा तू तू लवकर बरा झालास तर आम्हाला आधार देशील. आमचं म्हातारपणाचं आयुष्य सुखाचं जाईल. पण तू तुझं कर्तव्य विसरलास आणि आमच्या नशिबी मागची वनवास आला. इथून गेल्यानंतर काय सांगू तुझ्या आईला? तुझं आरोग्य जिवंत नाही याचा काम उभा तुला. तू सुद्धा कोणतं पातक केलं होतंस म्हणून या दगडाबरोबर तुझी जन्मगाठ बांधली गेली का? नका बोलू बाबा, नका बोलू. तू या दगडाला परमेश्वर समजते पण यात देव पण नाही. याच्या पायावर डोकं ठेवशील ना तर रक्तबंबाळ होशील. कोणी रक्तबंबाळ होशील. सर तू माझ्याबरोबर घरीच आहे. नाही बाबा, मी कुठेही जाणार नाही. आता माझं पूर्ण आयुष्य इथंच. नाही, त्यापेक्षा मी मरण पत्करायला तयार आहे. अजूनही शुद्धीवर ये. नाही बाबा, माझं सौभाग्य तर नाही. माझं सौभाग्य नंतर का कोणी कुठे जाऊ? पत्नी जर त्याची अपेक्षा करत असेल, ती फक्त पती प्रेमाची. सांगितलं ना तुला इथं जाता येणार नाही म्हणून. इथं राहून तुला माझा प्रेम मिळणार नाही. उलट लाथा खाव्या लागतील. तेही सहन करायला तयार आहे मी. फक्त मला कुठं सेवा करण्याचं सुख मला लाभते. तुझ्याकडून सेवेची अपेक्षा करत नाही मी. आणि तुला जर सुखी करण्याचा प्रयत्न केला तर शाळांचा मला त्याग करावा लागेल. आणि माझ्या लग्नाची बातमी जर शाळांना समजली तर फार दुःखी होईल ती. तुमचं म्हणणं आलंय माझ्या लक्षात. एका महिन्यात 2 तलवारी नाही राहू शकत म्हणून. पण आपलं लग्न झालं मी कोणालाच सांगणार नाही. खरंच. फक्त मला तुमच्या घरात मोलकरीण म्हणून तरी ठेवून घ्या. मोठ्या आनंदाने राहील. खरंच. पहा ना उर्मिला, ह्या काय कशासाठी करते? बाबा, आपण सगळे सुखी होण्याकरिता. मग एकटाच जाऊ? तू येत नाहीस माझ्या बरोबर? नाही बाबा, तुम्ही जा. आणि आणि सासूबाईंना म्हणावं मला इथं मोठ्या घरी एक नोकरी मिळाली आहे मोलकरणीची. अजून शेठने पगार चालू केला नाही. पगार मिळाला ना की औषधाला मी पैसे पाठवत जाईल. रडू नकोस पुरी. तुझ्या हट्टापुढे माझे देखील उपाय हाडले. बाबा, येतो मी. बाबा, पोचला की पत्र पाठवा. आणि सासूबाईंना म्हणावं यमुताईची आठवण काढू नका. स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. तुम्हाला दोघांना सोडून मला नाही राहत तर. उशिरा पुरी. उशिरा. काय ना अहो तुम्ही आज एकट्यालाच का टाकलं मला प्रॅक्टिसला? तुम्हाला माहितीये का माझं मनच लागलं नाही हो. आणि तुम्हाला सांगायचं होतं. काय हो? ही कोण मंडळी? अगं ओळख पाहू. आता अनोळखी माणसांना मी कसं काय ओळखणार? अगं हे आपल्या घरी मोलके म्हणून राहायला आले. हो आय सी. माझ्या बाबांनी ना दावणीला पाठवलंय. हो का? हो. काय ग? काय नाव आहे तुझं? अहो ही बहिणी आहे का? काय ग? नाव विचारते मी तुझं. राधा. राधा आहे तिचं नाव. राधा. कुठल्या कृष्णाची राधा ग तू? आणि कृष्णाला गोकुळात एकटेच सोडून आलीच वाटतं. हिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय. म्हणजे हिचं लग्न झालेलं दिसतंय. काय ग? तुझा नवरा कुठे असतो? काय ग? मी तुला विचारते.
गादी असतात. अच्छा, मग तू त्यांच्यासोबत राहत नाहीस का? नाही, का? त्यांना मी पसंत नाहीये. वेगळे पुरुष हे असे नसतात मूर्ख. कशाला केलं त्याने? अहो काय काय पुरुष आहे ना लग्नासाठी इतके हपापलेले असतात ना की त्याचं लग्न झालं की एकदा बायकोच पसंतीला पडत नाही त्यांची. आनंद, अहो मी काय म्हणते त्याची फिगर बघा ना किती छान आहे ती. आणि आपण तिचा जर मेकअप केला ना इतकी छान दिसेल सांगू. आपल्या नाटकात सुद्धा अशाच मुली हव्यात की नाही हो? बोला हो ना? अशा लोकसंपन्न बायकोला टाकणारा पुरुष आहे ना मूर्खच असायला पाहिजे. हो की नाही आनंद? हो ना. अगं त्याचा मुलगा हाताला पाहिजे. हो ना. अशा बेजबाबदार नवऱ्यांना ना ते तळपायापासून मस्तकापर्यंत ना बेताच्या खाली सोडायला पाहिजे. हो की नाही बाई? अगदी बरोबर बोललात बाई शक्ती. तुझी ओळख करायची राहिली. तू कोण? हे राधेचे वडील. अच्छा. म्हणजे मुलीला इथे कामामध्ये ठेवण्यासाठी आल्यात वाटतं. होय बाईसाहेब. बरं. मला कामात उचलाही चालणार नाही हा. सकाळी 5:30 वाजता उठावं लागेल. जेवण, गिरवारा सगळं रेडी पाहिजे मला. आणि संबंध दिवस इथेच राहायला लागेल. चालेल ना तुला? चालेल. बरं ठीक आहे. बाईसाहेब हा? मला देखील कामाला इथं ठेवून घ्या का? पण तू काय काम करणार? वाटेल ते काम करीन मी. पण आमच्याकडे अजून एक नोकर आहे. दोघांना पगार द्यायला परवडलं पाहिजे ना आम्हाला. जेवण खाऊन तुम्ही जो पगार द्या स्वखुशीने घ्यायची तयारी आहे माझी. आनंद, काय करायचो आपण? तर मी काय ठरवणार? तूच काय ते ठरव ना. नाही तसंही आपल्या बागेतली झाडं तशीच म्हणताय तो मेला शंभ्या त्याचं काही लक्ष धडपणा नाहीये. पण या म्हाताऱ्याला काही कामासाठी ठेवून ठेवूया का? कसं वाटतं तुम्हाला? हो आता मी काय सांगणार? बरं ठीक आहे. तुला आणि तुझ्या मुलीला जेवून खाऊन 10,000 रुपये देऊ. चालेल ना? हो चालेल. बरं. उद्यापासून लागा कामाला. शंभ्या, ए शंभ्या, आलो आलो. ह्याला आहे ना कायमची रजा देऊया आपण. त्यांना कामावरती ठेवल्यावर. काय म्हणताय बाईसाहेब? हे बघ, मी यांना आजपासून दोघांना पण कामाला ठेवलंय तेव्हा मी त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवते. तू माझं आधी ऐकून घेशील की नाही? ही सगळी कामं यांच्याकडून करून घ्यायचे. आधीच सांगून ठेवते हा. मला एकही काम वेळेच्या बाहेर झालेलं चालणार नाहीये. आनंद, तुम्ही येताय ना? हो येतो ना. चला. हो हा काय प्रकार आहे? शंभू, मला आता वहिनी साहेब म्हणू नकोस. मला आता राधा म्हण. कारण या घरची मी आता मोलकरी नाही. आणि मी माळी म्हणून वावरणार आहे या घरात. आजपासून बाळाचे थोडे कानात एखाद्या रात्री कुठल्यापासून त्याच्या घरात तुकड्या फोडणार. दैवाने त्यांनी कुणाचंच काही चालत नाही. बाबा, शांत व्हा. नशिबात असेल ते होणार. चला, कानात करून घ्या पहिला. आजपासून आपण या वृक्षांनी आहोत. चल चला आम्हाला आमची कामं दाखवते. चला.
नाही शाला. मग असे उदास का? तब्येत ठीक नाहीये का? बघू ताप आलाय का? बघू. मस्करी केली तरी आता चला गप्प बस नाही. मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अरे बापरे, एवढा राग आला? हो, खूप राग आलाय. चल, लबाडायचा तू. चला, मला जायचंच नाहीये तुमच्यासोबत कुठे बाहेर वगैरे, आणि बोलायचं सुद्धा नाहीये. स्वामी, मला सांगा, मी आज कशी दिसते? शोकेस मध्ये विक्रेस ठेवलेल्या रसभरी बावळीसारखी. हे बघा, थट्टा पुरे झाली हा तुमची. खरंच खूप सुंदर दिसतेस तू. ते जाऊ दे, मला सांगा, आहार कसा दिसतोय? खूप छान. हो ना? अहो, तुम्हाला माहितीये का, मी हा हार 50,000 रुपयाला घेतला आणि अधिक किमतीचा घेणार होते, पण तुम्ही रागवाल ना माझ्यावर. आणि शिवाय सोनं किती महाग झालंय हो, म्हणून नाही घेतला. अगं म्हणून कमी किमतीचा हार घेतला. हो ना? मग आपण बदलून आधी किमतीचा घेऊया. नको ना, मला कपडे खरेदी करायचे, आपण जाऊया ना कपडे घ्यायला. अगं पण माझे कपडे लॉन्ड्री मध्ये अडकून पडले. शंभूला आणायला सांगितलं होतं. काय केलंय त्याने पुन्हाच ठाऊक. त्याला ना हल्ली राधेच सांगते ना, त्यामुळे राधच नसतं. काय सांगावं तुम्हाला, ते जाऊ दे, पण आपण जाऊया ना हो कपडे घ्यायला. चला आता निघूया. अगं हो, येतो ना. शंभू, हे शंभू, काय म्हणताय? काय रे, काय बघ आतमध्ये तू? काय नाही, तो गप्पा मारत असेल त्या राधेबरोबर. नाहीतरी अलीकडे ना तुला चांगली साथीदारी मिळाली गप्पा मारायला. गप्पा मारता मारता तुझा दिवस कसा कमी वाटत असेल नाही का तुला? काय रे, कसली कुचकुच चाललेली असते तुझी? कुणाची? तुझी आणि त्या राधेची. काय रे, तुम्हाला हे आला पण राधा बघते की कर, म्हणजे मी तुला मोकळ वाटायला लागलाय की काय? आज होता सगळं तुम्ही का गोसलगाने कशा पाहिजे दोष देताय? का तुला राग यायचाच रे? नाही म्हणजे तिला बोलला की ह्याला पटकन राग येतो. तो कसा माहितीये का? बाईसाहेब लगीन झालंय तिचं. हो का? तुझं पण लगीन झालंय, पण तिची बायको, तुझा नवरा इकडे नाही आणि तुझी बायको इकडे नाहीये. बाईसाहेब, मी तुमच्या पाया पडतो, पण अशा हात उठू नका. का? लाज वाटते का तुला? लाज वाटते का? ती गप्पा मारताना लाज नाही का वाटते तुला? आता तुम्ही म्हणता तशी नाही. कशावरून सांगतोस? हे या सारपाशी विचारा. मी काय सांगणार? तुम्ही मालक आहात तिचे. आताला संबंध ती कशी? तुमच्याकडे नोकरी करते म्हणजे तुम्ही मालक नाही का? बरोबर. शंभू, पण माझ्या लॉन्ड्रीतून कपडे आणलेस की नाही? ती अजून तयार झाली नाही. एकदा गेलो तो लॉन्ड्रीवाला म्हणतो पैसे संपले. दुसऱ्यांदा गेलो तो म्हणतो इस्त्रीची लाईटच पेटत नाही. अहो या लॉन्ड्रीवाला आहे ना, चांगला घर विषय सत्कार दिला पाहिजे बघा. अरे मग ती माझी साडी कधी दिली का त्यांनी? ती पण तयार नाही बघा. मेले कामं करतात की नुसते टाइमपास करत असतात ना, तेच कळत नाहीये मला. तुमचं नाव सांगितलं म्हटलं साहेबांचे कपडे नाही चालतील, पण बाईसाहेबांची साडी पहिले द्या. ते म्हणतो कसा काय? आंब्याला का तू कशा बाई घास काय करतोय? साडी लाकडीच नेसायची आहे. म्हणजे शालाचं नाव सांगून सुद्धा त्याने तुला साडी दिली नाही? नाही, उलट बाईसाहेबांचा इन्सर्ट केला ना. म्हणतो असा तीन दगडीच्या नदीला आपण विचारतोय. मेले, माझ्या पेपरला आलेले फोटोज बघितले नसतील मुळात. पाहिले पेपर मधले फोटो पाहिले. अहो फोटोले पेपर घेतो आणि त्यात लॉन्ड्रीच्या कपड्याचा घासतो आणि वर म्हणतो कसा आंब्याला का बघ बघ तुझ्या बाईसाहेबांनी डान्स केला. तुमची किंमत दीड दगडीची केल्यावर मी आता काय बोलणार? अरे छान घेऊन त्याचा हा त्यानेच मला ठेवल्या असत्या म्हणून आपल्याला चुप राहिलो. मेल्याचे ना, तुला त्याचे टॉपच खेचायला पाहिजे होतेस. ते पण जागेवर नाही. कारण कामापुरता तो दाताची कवडी लावतो आणि काम झालं तेवढं तर घरात आणून ठेवतो. मेल्याला ना, मेल्याचे ना सगळे कान उघडणीत करायला पाहिजे. ते मी तुम्हाला जमणार नाही. अहो, कारण मुलं नुसतं बाहेर आहे. अरे सर, आणखी काय म्हणतो तुम्हाला? आता काय सगळंच पोतीपर्यंत सांगत बसू. त्याची भाकर घालतो त्याची इटंबना माझ्याकडनं व्हायची नाही बघा.
सांग सांग शंभू, अजून काय म्हणतो हरामखोर? कसं सांगू तुम्हाला हो तुम्ही बाई साहेबांवर प्रेम करता ना म्हणून तर तुम्हाला नटीचा माझी ऐकताना काय म्हणतात? तुम्हाला नटीचा कुत्रा म्हणा मी तरी काय म्हणणार ती पण इष्ट मनात झाली की भारत करणे म्हणलाय तुमची इष्ट मना आहे माझ्या रागाचा पारा झाला मी त्याला म्हणालोय साहेबांची इष्ट मना केलीस ना तर डोक्यात नारळ पण तुझा मला सांगते अजून काय म्हण तो बोलला माझ्या डोक्यात नारळ पडला तूच काय पण तुझ्या मालकिनीच्या कुत्र्याला म्हणत काय तर काय म्हणतो तू असं म्हणला? असं म्हणाला ऐकून का? त्याला आहे ना आलं आपल्याकडून 2-3 हजाराचं सामानचं काही मिळतं ना तिकडे इस्त्री करायला त्याचाच मात चढलाय बाकी काय नाहीये जा आणि त्याच्याकडून आहे ना सगळे कपडे घेऊन ये जा सामानाला आणा. जा शकू आत्ताच्या आता जा आणि असतील तसे कपडे घेऊन ये माझे. अरे आता तिकडे कर काय ते एकदा कर पाहिलं शालन, अगं लोक सुद्धा आपली निंदा करायला लागले. जी तुमच्याबरोबर संबंध ठेवते ना त्यामुळे लोकही असं आपल्याला वाईट साईड बोलतात हो. आपली निंदा करणाऱ्या तर लॉन्ड्रीवरचं थोपडच फोडून टाकलं असतं. अगं पण न चालो अगं उगीच फाजील प्रचार व्हायचा आपल्याबद्दल. मारणाऱ्याचा हात आपण ठरू शकतो पण बोलणाऱ्याचं तोंड कसं काय करणार सांगा ना. मला ना ते शंभूने सांगितलेल्या प्रकारांतून ना मला मस्तक फणफणायला लागली होती. खूप डोकं दुखतंय माझं. शालन शालन अगं तू मनाला लागून घेऊ नकोस की. नाही अरे जातोय की जातो हिला असून तडफडत होता इथे. जातो की मला वाटतं ना या शंभ्याला कायमची रजा देऊन टाकायला हवे. आणि तसंही त्याचं काय काम नाहीये आपल्या इकडे देऊनच टाकूया त्याला रजा. काय ग बोल. मला थोडे पगाराचे पैसे मिळतील का? अच्छा पगार हवाय हो तुला पगार हवाय ना कामात आणि नीट करता नाही तुम्ही पगार घ्यायला. तुझ्या त्या म्हातारीने सगळी रोटी माझी तुडवून टाकले पाणी सुद्धा घालत नाहीये तो. काम केल्या अखेरीस ना पगार कुठला मिळणार आहे तुम्हाला. हा चल चालली आतमध्ये. माझी आई आजारी आहे. बघ कसं कळलं नाही म्हणजे स्वप्न बिप्न आले होते की काय छान. आमच्या गावचे मस्त आले होते त्यांनी निरोप पाठवला. म्हणजे आमचा अपरोक्ष तुला इथे अख्खा गाव भेटायला येतो का. का नाही येणार नाही का नाही येणार. शंभू संपन्न स्त्रीला बघायला अख्खा गावात कोठे. असं बोलू नका. का का वाईट वाटतं का तुला. अगं पहिल्याच वेळी शंभू तुला साथीदार भेटला आता कोणाला किती साथीदार बनवायचे सांग ना. असं घाणेरडे आरोप करू नका माझ्यावर. शंभू माझ्या भावाप्रमाणे आहे. का पण त्याच्या कारवाया खूप मोठ्या आहेत माहितीत ना तुला. जात मध्ये खबरदार आणि या त्याच्यासोबत गप्पा मारताना मला दिसलीस ना तर याद राहा. पण मला पैसे देताय ना. कशाला पैसे हवे तुला कशाला. चल भेटणार नाही तुला पगार. अहो तोपर्यंत माझी आई स्वर्गात गेली ना तरी मला काही सुख दुःख नाहीये. आधीच सांगून टाकत्या. चालतो आतमध्ये. आनंद माझं डोकं खूप दुखतंय हो. शालन अगं असं मनस्ताप करून घेऊ नकोस. चल आधी आराम कर पाहू. मेली कुठल्या मुहूर्तावर आले ना कुणालाच ठाऊक. आज चलो तुम्ही आलो. आनंद आनंद काय म्हणताय. थोडे मला पण तुला त्रास द्यायचा नव्हता पण नाईलाज आहे माझा. काय सांगायचंय तुम्हाला. मला थोडे पैसे हवे होते. काल आपल्या गावचे सुरेश शिंदे एक गृहस्थ मुंबईला आले. त्याने निरोप आणलाय की तुझी आई आजारी आहे म्हणून. तिला निराधार टाकून यायचा मूर्खपणा तुम्ही करायला नको होता. चूक झाली माझी. पण आता तिच्या औषधाचं व्यवस्था करायला नको का. तर मी कशी व्यवस्था करणार. तसं नाही
पण पगारातले पैसे म्हणून 5,000 रुपये दिले असते तर औषध पाण्याची व्यवस्था मी केली आहे. तुम्हाला राहिलं तर कुणी सांगितलं होतं? नोकरीच्या आशेने इथे राहिलो. पोटाची आग शमवायला पाहिजे ना. मग शेतीवाडी घाण टाकायची नव्हती. प्रसंग तसा होता, त्याला करणार काय? कर्ज करताना मला विचारला होता. हो, पण प्रसंग तसा होता. मग तुमच्या आजीला कुठे घाल जाऊ मी? निदान पगाराचे पैसे म्हणून 5,000 रुपये दिले असते तर. शाळांकडे मागायचा. तू घरचा मालक आहेस ना. हो, ही घरची मालकीण आहे. एकदा विचारलं बाईसाहेबांना. ती म्हणाली की तुझ्याकडून पगार मागून घे म्हणून. माझ्याकडे पैसे नाहीत. चालायला ऐकून पैशाचं काय करू? पुन्हा मला विचारू नका. एकदा नाही म्हणून सांगितलं ना तुम्हाला. मर्जी तुझी. आणि हे पहा, माझं लग्न झाल्याचं बातमी शाळांचा समजली तर परिणाम फार वाईट होतील. मला किंवा उर्मिला जर तसं करायचं असतं तर तुझ्या घरात नोकर म्हणून कामाला राहिलो होतो. तुझ्या कुठल्याही चुका रामती यायची इच्छा नाही. आणि हे पहा, कृपा करून चालतं मेहरबानी होईल तुमची. माझ्याकडे पैसे नाहीत. चालायला ऐकून हे काय बघतोस रे? काय अपघात त्यात आई वडिलांनी? माझ्याकडे तू मला का विचारतो? अरे काय असते तुझ्या घरात? कुणावासारखा वागतोयस तू? राम, जास्त शब्दात बोललं तर त्याची मला खरवाई नाही मी. सगळ्याला कधी पाजर कुठणार आहे का रे? हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. म्हणजे कुणी मला सांगितलं होतं भीक मागायला? अरे काय अपघात केला वडिलांनी? तो स्वतःच्या आई वडिलांना सांगू शकला नाही तर दुसऱ्याचा मान सन्मान काय करणार? अरे कोणत्या रसेची झापड आहे त्या डोळ्यावर? ते अहंकारी बनलाय तू. राम, तुला तर द्या येत असेल ना तर तुझं पाहिजे. माझ्याकडे पैसे जास्त आहे म्हणून भीतीची खैरात करतो तुम्ही. त्याच पैशावर भौतिक सुख विकत घेता येतं पण आई वडिलांचा प्रेम माया नाही विकत घेता येत रे. नाही विकत घेता येत. मला तुझ्या तत्वानं ऐकायचं नाही. आणि एवढं जर तुला फुलका आला असेल त्यांचा तर तुझा घेऊन तुझ्यासोबत. एवढा तुला त्रास व्हायला लागला बापाचा. आठवते दिवस, आठवची वेळ. तुझ्यासाठी उपाशी पोटी राहिलो आणि तुला शिकवण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या स्वतःच्या अंगावर फाटलेले कपडे घातले आणि तुला नवीन कपडे दिले. आठवते दिवस. आणि आज तुम्हाला घरात काढतो. कुठे भेटशील हे पा. काय व्हायचं असेल ते होऊ दे. तुमची रडण्याची नाटकं कळतात मला. मी इथे सुखी असताना पाहून बघ म्हणून मला इथे दुःखी करायला आला की तिथे तुमचा जीव जात होता म्हणून. शिमेला आवर का घातलं? मार म्हटल्यावर कुणी म्हणत नाही रे. आयुष्याची मर्यादा संपली ना की खालच आपल्याकडे बोलून घेतो. राम, तू बापाला विसरलास. स्वामी तिन्ही जगाचा दाता, आई विना भिकारी, तीच वेळ तुझ्यावर देणार आहे. करत पुरा तुझे मी पाय धरतो रे, पाय धरतो. ध्रुवा, यापुढे तुम्हाला या घरात राहता येणार नाही.